बाळा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तुला त्रास सहन करावा लागला आहे. प्रत्येक वेळी तू मनातून मला प्रश्न विचारत होतास, स्वामी माझ्याच वाट्याला हे दुःख का? पण बाळा, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. ह्या ज्या काही तुझ्या आयुष्यात घटना चालल्या आहेत, त्याच्यातून तू सही सलामत बाहेर पडशील, कारण तू माझा बाळ आहेस. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बाळा, आजपर्यंत खूप सहन केलंस, खूप सोसलंस. तुझ्या आपल्यानेच तुला धोका दिला, पण आता थोड्यासाठी हार मानू नको. कारण आता काहीच दिवसात तुझ्या आयुष्यात माझ्या आशीर्वादासहित तुझ्याकडे खूप मोठ्या आनंदाची चाहूल लागणार आहे. तुझ्या आयुष्यात असा अचानक मोठा बदल घडेल की तुला तुझ्या आयुष्यावरती विश्वासच बसणार नाही. कारण तू आत्ता आमच्या छत्रछायेखाली आहेस. तू आजपर्यंत सोसलंस, दुःख सहन केलीस, इतरांचे टोमणे सहन केलेस, विश्वासघात सहन केलास. पण आता तुझं आयुष्य बदलण्याची वेळ आली आहे. कारण तुझ्या कर्माने आणि तुझ्या माझ्यावरती श्रद्धेने, भक्तीने तुझ्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार घडणार आहे. तुझ्या कष्टाचं फळ तुला लवकरच मिळणार आहे. तू ज्यांच्यावरती विश्वास ठेवलास, ज्यांनी तुझा विश्वासघात केला, त्यांना त्यांच्या कर्माचं फळ हे नक्कीच भोगावं लागणार आहे. हा आमचा शब्द आहे. परंतु तू तुझं मन आणि तुझं कर्म त्यांच्यासाठी चुकीच्या मार्गाने नेऊ नको, कारण त्यांचं कर्मच त्यांना शिक्षा देणार आहे. तू एकदा आमच्या मार्गाला लागलास तर तू तुझ्या हातून चांगलंच कर्म कर. तुझ्या मनाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला येणाऱ्या आयुष्यात मिळेल. तुझ्या आजपर्यंत तुझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी आणि संकटांना तू खूप मोठ्या धैर्याने सामोरे गेला आहेस, कारण तुझा आमच्यावरती विश्वास होता. पण बाळा, आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात येणारी संकटं आणि अडचणी यांच्या पुढे मी उभा असेन. कारण त्या अडचणी आणि संकटं तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. कारण तू आमचा विश्वास संपादन केला आहेस. तुझ्या नामस्मरणात, तुझ्या भक्तीमध्ये इतकी ताकद आहे की आम्हाला तुझ्या भेटीसाठी, तुझ्या मदतीसाठी धावून यावंच लागेल. पण बाळा, आजपर्यंत केलेलं कष्ट, केलेली मेहनत ही तुझी आता फळाला येणार आहे. तुझ्या आयुष्याचा भाग्योदय होणार आहे. तुझ्या मुलाबाळांचं भलं होणार आहे. म्हणून बाळा, आता खचू नकोस. आजपर्यंत खूप सोसलंस, खूप संकटांना, खूप अडचणींना तोंड दिलंस, आपल्यांना तोंड दिलंस, आपल्या विश्वासघातकी लोकांचा विरोध सहन केलास. पण आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात मोठा बदल घडणार आहे. कारण तू आमचा मार्ग पकडला आहेस. एकदा कोणी आमच्या मार्गामध्ये आला आणि त्याने कर्मावरती विश्वास ठेवून आपलं कर्म करत राहिलं, आमचं नामस्मरण करत राहिलं, तर त्याला अध्यात्माच्या माध्यमातून मुक्तीकडे मार्ग जाण्यासाठी मोकळा होतो. बाळा, तुझ्या आयुष्यातल्या येणाऱ्या अडचणींना आणि समस्यांना तोंड देता देता तू खूप थकलेला आहेस. पण बाळा, आता काळजी करू नको. येणारे दिवस तुझे आनंदाचे, भरभराटीचे जाणार आहेत. तू आजपर्यंत केलेले प्रयत्न, केलेली मेहनत आता फळाला येणार आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आता यश येणार आहे. कारण तू मनातून इतरांचं कधीच वाईट चिंतलं नाहीस. तू आजपर्यंत इतरांना मदत करत राहिलास, पण काही लोकांनी तुझा विश्वासघात केला. तू त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुझा मार्ग चालत राहिलास. पण बाळा, आता त्यांचे दिवस फिरणार आहेत. कारण तू तुझ्या यशातून त्यांना उत्तर देणार आहेस. तू अशा शिखरावरती पोचणार आहेस, तिकडे पाहून त्यांचे डोळे दिपल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आजपर्यंत त्यांनी तुला खूप त्रास दिला आहे. तुझ्या प्रत्येक अडचणीवरती, प्रत्येक संकटावरती ते हसले आहेत. तीच लोकं आज तुझ्या यशाकडे बघून थक्क होणार आहेत. त्यांना माहीत नाही, श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. तुला आणि एकदा का अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यानंतर जगातल्या अशी कोणतीच अडचण आणि कोणतीच संकटं त्याला पुराप्रमाणे वाटू लागतील. कारण स्वामींनी एकदा आपल्या भक्ताचं बोट पकडल्यानंतर ते त्यांना कधीच एकटं सोडत नाहीत. त्यांच्या प्रत्येक सुखात, प्रत्येक दुःखात स्वामी त्यांच्याबरोबर नेहमी असतात. स्वामी आपल्या भक्ताच्या आयुष्यातली अशक्य गोष्टही शक्य करून दाखवतात. म्हणूनच स्वामी भक्ताच्या मनाला नेहमी सांगत असतात, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य उदित हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तर बाळा, आता कोणतीही चिंता करू नकोस. तुझ्या भक्तीने, तुझ्या मायेने आणि तुझ्या नामस्मरणाने स्वामींना तू जिंकला आहेस. तुझ्या आयुष्याचं आता कल्याण होणार आहे. हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नको. कारण बाळा, तुझी आम्हाला काळजी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.